उद्या उद्या सकाळी शाळा आहे. उद्या शाळा आहे. फादर Good morning everyone. My name is Donald Khan. Today I am going to speak a few words about Dr. Bhimrao Ambedkar. He was born on 14th April 1891 in Madhya Pradesh. He died on 6th December 1956 in Delhi, India. He was awarded Bharat Ratna. He was first Law Minister of India. Dr. Bhimrao Ambedkar he called the Masiha of Dalits. Dr. Ambedkar was a great Indian leader. He is also known Baba Saheb. Dr. Ambedkar life is such a wonderful example of success. Thank you so much. पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आय कुणाचे उद्यान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचे उद्यान लाल दिव्याच्या गाडीला तू कुळाचा भिकारी आता आली अकलदारी त्या माडीत गाडीत आबा शंकर मल्हारी जत्रा उरूस करतोस तुझ्या खेळातल्या वाडीला जत्रा उरूस करतोस तुझ्या खेळातल्या वाडीला आय कुणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला आय कुणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला मोठा साहेब झालास पापाला विसरलास मोठा साहेब झालास पापाला विसरलास गेला असता स्मशानी वक्ष होता गिताळाच गेला असता स्मशानी वक्ष होता गिताळाच तू महागला असताच त्या विडीच्या काडीला तू महागला असताच त्या विडीच्या काडीला आय कुणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला आय कुणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आय कुणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला आय कुणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला माझे रांजीला सर्वांना समतेचा मान अशी भीमरायाची शान भल्या भल्यांची झुकते मान भल्या भल्यांची झुकते मान सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी माझे नाव अदिती मंगेश करडे आहे. सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपणासमोर ज्ञानाची तेजस्वी सूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयांसाठी एक व्यक्तिमत्व आहे. त्यांनी एकूण 32 डिग्र्या मिळवल्या. डॉक्टर बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील स्थानिक शाळेत झाले. त्यांनी मुंबईच्या एल्फिनेस्टर हायस्कूलमधून 1907 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. 1912 मध्ये मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी होते. ते शालेय जीवनात 18 तास अभ्यास करत असत. त्यांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहाय्याने परदेशात जाऊन MA PhD या अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवली व बॅरिस्टर बनले. शेवटी जाता जाता एवढेच बोलले, सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म काय, 1000 जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी सुटणार नाही, कधी सुटणार. जय भीम, जय भारत. तुझा बाप आमचा, तुझा प्राण हे भीमा, तुझं दाविले स्वप्न या जीवा, तुझं तारिले या दिना भीमा, तुझं दाविले रे स्वप्न या जीवा, तुझं तारिले रे या दिना भीमा. वंदना ही भीमा, या लेकराची तुला ही वंदना. वंदना ही भीमा, या लेकराची तुला ही वंदना. सुख
शांती देऊन गेला, ते क्रांती घडवून गेला. तूच माझा प्रभू, तूच दाता, तूच आहे सरे मुक्तिदाता. एकजुटीने लढा हक्कासाठी, स्वाभिमानी बना प्रगतीसाठी. तूच दाविले रे स्वप्न या जीवा, तूच तारिले रे या दिनाभिमान. तूच दाविले रे स्वप्न या जीवा, तूच तारिले रे या दिनाभिमान. वंदना ही भीमा, यले कराची तुला ही वंदना. वंदना ही भीमा, यले कराची तुला ही वंदना. बंधू भावने तुझ दिले बुद्धी तेजा, करुणेच्या सागरा ज्ञान प्रति गटू घटनेच्या शिवकारा. तुझ दिला आसरा भारत एक संग करण्यास धावला. बेसूर जीवनाला नवा सूर लावला. दाविले स्वप्न या जीवा, तूच तारिले रे या दिनाभिमान. तूच दाविले रे स्वप्न या जीवा, तूच तारिले रे या दिनाभिमान. वंदना ही भीमा, यले कराची तुला ही वंदना. वंदना ही भीमा, यले कराची तुला ही वंदना. वंदना ही भीमा, यले कराची तुला ही वंदना. वंदना भीमा. व्यासपीठावर उपस्थित आपल्या शाळेचे प्राचार्य रेव्हरंड फादर चव्हामणे, रेव्हरंड फादर कुजूर, आदरणीय तायडे सर, पवार सर, येऊल मॅडम आणि आजच्या कार्यक्रमाच्या संयोजिका शीतल मॅडम, सर्व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम भारतरत्न, विश्वरत्न, अथांग ज्ञानाचा महासागर, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिवार अभिवादन करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या भारतभूमीत जन्माला आलो आणि आपली भारतभूमी मला असं वाटतं खरोखरच पावन आहे. पावन का आहे तर आपण जर इथला विचार केला तर जे महापुरुष जन्माला आलेले आहेत त्या महापुरुषांनी जे काही देशाप्रती कार्य केलेलं आहे, सामाजिक कार्य असो की राजकीय कार्य, त्यांनी जी सेवा केलेली आहे ते आपल्यासाठी एक दिशा ठरलेली आहे, एक मार्गदर्शक तत्व ठरलेलं आहे. आणि आज सुद्धा त्या मार्गदर्शक तत्वानेच आपण चालतो आहोत. आणि असे जे महापुरुष आपल्या भारतामध्ये झालेले आहेत त्यापैकी सर्वात उत्कृष्ट उदाहरण आपल्याला देता येईल बाबासाहेबांना. खरोखरच बाबासाहेब एक उत्कृष्ट महापुरुष झाले आणि आज सुद्धा आहे. कारण गेली 134 वर्ष झालेली आहे आणि आज सुद्धा आपण एकदा नाही तर वर्षातून 3 वेळा त्यांचं आपण स्मरण करत असतो. ही सगळ्यात मोठी त्यांच्यासाठी मी म्हणेल उपाधी ठरेल की एक नाही आपण 3 वेळेस त्यांचं स्मरण करतो. आणि त्याचं कारणही तसंच खूप मोठं आहे. आजचा दिवस जो आपण पाहतो 14 एप्रिल 1891 साली बाबासाहेबांचा जन्म झाला. जन्म झाला 14वे रत्न होते, 14वं अपत्य होतं रामजी आणि भीमाईचं. अशा घरात जन्म झाला की ज्या घरात खरोखर पुस्तकाची आवड होती. जसं ताळे सरांनी सांगितलं की त्यांचे वडील जे होते रामजी यांना खरोखर वाचनाची आवड होती. एक ग्रंथालय त्यांनी घरामध्येच तयार केलं नव्हतं तेव्हा. आणि कदाचित बाबासाहेबांनी त्यांच्याकडून आदर्श घेतलेला असेल की आपण सुद्धा वाचलं पाहिजे. आणि त्यांच्या वडिलांची इच्छा सुद्धा आहे होती की माझी मुलं सुसंस्कृत असली पाहिजे. त्यांचं समाजाप्रती देशाप्रती काहीतरी लेणं असलं पाहिजे. आणि म्हणून ते त्यांच्या मुलांनाही प्रेरित करायचे वाचनासाठी. आणि बाबासाहेब तर इतके प्रेरित झाले वडिलांकडून
की अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी पुस्तकाचंच वाचन केलं. आणि जो पुस्तकाच्या सहवासात राहतो तर कधीही वाईट गोष्टींच्या सहवासात जाणारच नाही. कारण पुस्तकं आपल्याला ज्ञान देण्याचंच काम करतात. जगामधलं एखादं तरी पुस्तक तुम्ही वाचा त्या ठिकाणी तुम्हाला काही वाईट मार्ग दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे. कोणतंच पुस्तक नाही. आणि बाबासाहेब जे पुस्तकांच्या सानिध्यात होते म्हणजे ते वाईटापासून खूप दूर होते. त्यांनी एकच धाड धरलेला होता की मला या देशाचं या समाजाचं काहीतरी लेणं आहे आणि ते मला कळायचं आहे. खरोखर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. अशी कोणती तरी शाखा बघा जी त्यांनी सोडली. सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक आणि समाजाला जे काही अभिप्रेत आहे ज्यावरती समाज चालणार आहे असा कायदा बाबासाहेबांनी तयार केला की सगळ्यांना समानता असलीच पाहिजे. समाजात भेदाभेद नसलाच पाहिजे. कारण या भेदभावाचे चटके त्यांना लहानपणापासून लागलेले होते. आणि त्यांनी पाहिलं की समाजामध्ये समता असणं महत्वाचं आहे. आणि ज्या ठिकाणी ते शिकायला गेले अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी पाहिलं त्यांनी की समाजामध्ये काही असा भेदाभेद नव्हता. अस्पृश्य आणि स्पृश्य असा भेदच नव्हता. मग त्यांनी पाहिलं की आपल्या भारत देशात असं का, भारत देशामध्ये असं काय घडलं की ज्यामुळे अस्पृश्य भेद तयार झाला आणि ते त्यांनी शोधून काढलं आणि त्यावरती आधारित त्यांनी संविधान लिहिलेलं आहे. मी तर म्हणेल बाबासाहेब हे प्रेरक आहेत. हे दुसऱ्यांना प्रेरणा देणारे आहेत, उत्तेजक आहेत आणि तारक सुद्धा आहेत. आणि त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. बाबासाहेब काही फक्त पुस्तकी पंडित नाही. आपण पाहतो पुस्तकी पंडित फक्त पुस्तकात लिहिण्याचं काम करतात. ते फक्त दुसऱ्यांसाठी असते, स्वतःसाठी नाही. आपण बाबासाहेबांचं पाहिलं तर आचार आणि विचार दोन्ही गोष्टींची सांगड दिसते. त्यांनी लिहिलं समाजात पुरुष अस्पृश्य भेद असायला नको. त्यांनी फक्त त्यांच्या समाजासाठी नाही केलं. समाज जगात आपल्या भारतामधल्या सगळ्या लोकांसाठी समाज झाले. ते लिहू शकले असते फक्त अस्पृश्य समाजासाठी, पण त्यांनी सर्व समाजासाठी समानता दिली. म्हणजे बाबासाहेब जसे विचाराने होते तसेच आचरणाने होते. म्हणून ते समाजामध्ये एवढी मोठी क्रांती घडून आणू शकले. आपण पाहतो स्त्रियांना, दलित, त्यानंतर जे शोषित वर्ग आहे या सगळ्यांसाठी बाबासाहेबांनी कायदे केलेले आहेत. समाजामध्ये समता असणं हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे त्यांनी जाणलेलं होतं. कारण समाजामध्ये समता असल्याशिवाय आणि स्वातंत्र्य असल्याशिवाय आपण आपली प्रगती घडून आणू शकत नाही. हे बाबासाहेबांना एकदम ठामपणे माहिती होते. आणि म्हणूनच हे जे तत्व आहे आपल्या भारताने नाही संपूर्ण जगाने स्वीकारलेलं आहे, समानतेचं आणि स्वातंत्र्याचं तत्व. आणि म्हणून यांना विश्वरत्न सुद्धा देण्यात आलेलं आहे. की भारतातच नाही या माणसाची कदर अख्ख्या जगामध्ये घेतला जातो. अख्ख्या जगामध्ये आज भीम जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याचं हेच कारण आहे. आणि असा हा महामानव आपल्या देशामध्ये लाभला. बरोबर म्हणून मी म्हटलेलं आहे की आपली भारतभूमी खरोखर पावन आहे. की इथं असे महान पुरुष होऊन गेलेले आहेत की ज्यांनी आपल्याला जीवन जगण्याचीच एक कला शिकवून दिलेली आहे. अशा या महामानवाला मी त्रिवार अभिवादन परत एकदा करतो आणि माझे अध्यक्ष भाषण संपवतो. धन्यवाद. आज 134वी जयंती बाबासाहेब आंबेडकरांची अशा या महामानवाला मी वंदन करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे हे आपण विसरायला नको. या महामानवाला कोटी कोटी अभिवादन गीत मी आपणासमोर सादर करतो आहे. उजाड राणी केलीस किमया मोठी. उजाड राणी केलीस किमया मोठी. भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. उजाड राणी
केलीस किमया मोठी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी तव करुणेचे मेघ वर्षले तृप्तीने पृथ्वीरान हर्षले तव करुणेचे मेघ हर्षले तृप्तीने पृथ्वीरान हर्षले सजीव झाली दुर्लक्षित ही सृष्टी सजीव झाली दुर्लक्षित ही सृष्टी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी बहुरून आले हे वनोपवन फुलकित झाले शोषित तनमन बहरून आले हे वनोपवन फुलकित झाले शोषित तनमन दान असे की पळे अपुरी ओटी दान असे की पळे अपुरी ओटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी हे शिल्पकारा नव जगताच्या वारसदार तथागताच्या हे शिल्पकारा नव जगताच्या वारसदार तथागताच्या गौरव राहील सदा विनयच्या ओटी गौरव राहील सदा विनयच्या ओटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी उजाळ राणी केलीस किमया मोठी उजाळ राणी केलीस किमया मोठी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी जय. हजारो वर्षाच्या गुलामगिरीमधून ज्या महामानवाने माणसाला माणुसकीचा धडा देऊन माणुसकी प्राप्त करून दिली त्या महान पंडितास विश्वरत्नास भारतरत्नास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम तिवार अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नितनवरे सर, आपल्या विद्यालयाचे प्राचार्य फादर तवामणी, उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर मंडळी, उपस्थित शिक्षक बंधू आणि भगिनी आणि माझ्या विद्यार्थी प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, माझा तुम्हाला क्रांतिकारी जय हिंद. सरळ बसा. एक अनेक विद्याचं ज्ञान संपादित केलं, अनेक विषयाचं ज्ञान संपादित केलं. त्यावरून आपल्याला लक्षात येत असेल विद्यार्थी मित्रांनो की बाबासाहेबांचा जो लढा होता किंवा बाबासाहेबांचं जे कर्तृत्व होतं किंवा बाबासाहेब ज्यामुळे मोठे झाले ते कशामुळे मोठे झाले तर ते शिक्षणामुळे मोठे झाले. त्यांनी सर्वात जास्त भर आपल्या आयुष्यामध्ये शिक्षणावर दिला. ज्या काळामध्ये अस्पृश्यांना शिक्षणाची बंदी होती, शाळेत येऊ देत नव्हतं, शाळेच्या बाहेर राहून बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि अनेक पदव्या, जवळपास 32 पदव्या बाबासाहेबांनी हस्तगत केल्या. शिक्षणावर त्यांनी भर का दिला? कारण त्यांचे वडील, त्यांचे आजोबा हे मिलिटरी सैन्यामध्ये असताना त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षणामुळेच आपलं नाव अजरामर होऊ शकते, आपली प्रगती होऊ शकते, हे त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं. आणि शिक्षण देण्यासाठी वडिलांनी, त्यांच्या कुटुंबियांनी
फार मोठ्या प्रमाणामध्ये परिश्रम घेतले. अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं. एवढी गरिबी परिस्थिती आज आपल्या कुणावर नाही, एवढ्या परिस्थितीमध्ये बाबासाहेब शिकले. बाबासाहेब शिकत असताना त्यामधला एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेब जेव्हा मॅट्रिकची परीक्षा पास होतात किंवा मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जातात, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे वडील रामजी सुभेदार असतात. बाबासाहेब परीक्षेला जातात आणि त्यांचं स्वयंपाकाची व्यवस्था त्यांचे वडील करतात. बाबासाहेब परीक्षेहून येतात आणि जेवायला बसतात, तेव्हा ते बाबांना म्हणतात की बाबा तुम्ही सुद्धा माझ्यासोबत जेवून घ्या. तेव्हा त्यांचे वडील त्यांना म्हणतात की भीमराव तू जेवण करून घे, तुझं झाल्यानंतर मी जेवण करेन. बाबासाहेब जेवण करतात, अभ्यासाला बसतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी परीक्षेला जातात. पुन्हा बाबासाहेबांचा तोच प्रश्न वडिलांना असतो की बाबा तुम्ही जेवा. वडील म्हणतात की उद्या तू जेवून घे, मी नंतर जेवेन. तिसऱ्या दिवशी सुद्धा तोच प्रसंग. तेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात येते की जेव्हा मी जेवण करतो तेव्हा टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही, मग माझे वडील काय खात असतील. तेव्हा ते त्यांच्या वडिलांना प्रश्न विचारतात की जेव्हा मी जेवण करतो तेव्हा या टोपलीत भाकरी नाही, तेव्हा तुम्ही काय खाता, तुम्हाला भूक लागत नाही का. त्यावर त्यांचे बाबा रामजी आंबेडकर त्यांना उत्तर देतात की भीमराव या भाकरीने माझी भूक भागणार नाही, या भाकरीने माझी भूक भागणार नाही. तू एवढा मोठा शिक, तू एवढा मोठा विद्वान हो की तुला पाहताना माझी मान अभिमानाने उंच व्हावी. एवढा तू जेव्हा शिकेल, जेव्हा तू ज्ञान संपादन करशील तेव्हा माझी भूक भागेल. आणि हे बाबासाहेबांनी वडिलांचं स्वप्न साकार केलं. बाबासाहेब अस्पृश्य समाजामधले पहिले मॅट्रिक, त्यांचा सत्कार मुंबई या ठिकाणी केळुसकर गुरुजींनी केला. अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचा व्यक्ती म्हणून, विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांना बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती मिळवून दिली आणि त्या शिष्यवृत्तीच्या जोरावर बाबासाहेब परदेशात गेले. अनेक ग्रंथांचं वाचन बाबासाहेबांनी केलं. जवळपास 64 विषयाचा अभ्यास बाबासाहेबांनी केला आणि 32 पदव्या प्राप्त केल्या. जेव्हा परदेशात जाण्यासाठी कोणतीही साधन सुविधा नव्हती, पैशाची अडचण होती, त्या पैशाच्या अडचणीवर मात करून, गरिबीवर मात करून बाबासाहेबांनी 18 तास अभ्यास केला आणि उत्तुंग असं ज्ञान संपादन केलं. बाबासाहेब ज्या लायब्ररीमध्ये अभ्यास करत तेव्हा लायब्ररीमध्ये प्रवेश करणारा पहिला विद्यार्थी म्हणजे बाबासाहेब आणि लायब्ररी बंद झाल्यानंतर शेवटचा विद्यार्थी म्हणजे बाबासाहेब. एवढा अभ्यास बाबासाहेबांनी केला आणि वडिलांचं स्वप्न साकार केलं. तसेच या विद्यापीठामधला किंवा या लायब्ररी मधला जो ग्रंथ असेल तो ग्रंथ बाबासाहेबांनी वाचला. एकदा वाचलेला ग्रंथ बाबासाहेबांनी पुन्हा कधी वाचला नाही. एवढं मोठं ज्ञान बाबा, आपल्याला सुद्धा बुद्धिमत्ता आहे. आपल्या मेंदूची क्षमता तुम्हाला माहित असेल, जवळपास 25 लाख जीबी एवढी आहे. 25 लाख जीबी. जीबी तुम्हाला माहित आहे, 1 GB 2 GB 3 GB 5 GB डेटा मोबाईल मध्ये आपण साठवून ठेवू शकतो. परंतु आपल्या मेंदूची क्षमता ही 25 लाख जीबी आहे. एवढं मोठं ज्ञान आपण आपल्या मेंदूमध्ये साठवून ठेवू शकतो. फक्त तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. अनेक पुस्तकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, विषयांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि बाबासाहेबांनी एवढा मोठा संच आपल्या डोक्यामध्ये साठवून ज्ञान संपादित केलं. जेव्हा बाबासाहेब पुस्तक वाचत असत तेव्हा त्यामधला कोणताही सारांश कधीही तुम्ही विचारला तर बाबासाहेब त्या पुस्तकातलं शब्द सांगेल, एवढं ज्ञान बाबासाहेबांना होतं. बाबासाहेबांनी वडिलांचं स्वप्न साकार केलं. तुम्ही सुद्धा बाहेरून या आमच्या निर्मला विद्यालयामध्ये शिकत आहात. तुमच्या वडिलांचं ध्येय तुम्हाला साकार करायचं. तुमच्या वडिलांनी ज्या पैशामधून तुम्हाला इथं पाठवलेलं आहे त्या पैशाचं चीज तुम्हाला करायचं. तुम्हाला शिकताना
बाबासाहेबांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवायचा. बाबासाहेब 18 तास अभ्यास करत, त्यानुसार तुम्हाला बाबासाहेबांच्या 18 तासच्या ऐवजी तुम्ही किती तास अभ्यास करू शकता, हे ध्येय किती गाठू शकता, याचं मूर्तिमंत उदाहरण बाबासाहेब आहे. बाबासाहेब स्फूर्तिदाती आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी तुमच्यावर शिक्षणाची जबाबदारी दिली आहे. कारण शिक्षणामुळेच आपला विकास होऊ शकतो. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. Respected persons of today's program and all the men and women on the dais and my dear teachers and my dear students, भक्तीचे दोन भाग आहेत. कोणी कोरड्या शब्दाने भक्ती आणि एक आहे कृतीने भक्ती. जो भक्ती कोरड्या शब्दाने करण्यात येते त्याला म्हणतो ढोंगी भक्ती. गेट मी. जो भक्ती फक्त कोरड्या शब्दाने दिवसभरची होती तो कोरडा भक्ती ढोंगी भक्ती आहे. आणि जो भक्ती अंधकरणातून करण्यात येते that really is the devotion to God. Mahamanav. Every time we celebrate his death anniversary or the birth anniversary, this one word is used, Mahamanav. A great human being. Kashavar Mahamanav, because he was born in a particular community. पण त्यानंतर काय केलं? शिक्षण प्राप्त केल्यानंतर त्या समाजाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण मानवजातीसाठी जगला म्हणून. Therefore he is a great human being. He didn't work for any particular community. का बरं म्हणतो? The Constitution of India is for the whole of India, for every citizen of India. So that is what Baba says, the greatest gift to India in particular and to the world at large. मी सगळं का म्हणतो? This is what is expected from every teacher, every teacher. माझं तुमचं सगळ्यांचा जन्म एक वैशिष्ट्य धर्म, वैशिष्ट्य जाती, वैशिष्ट्य प्रांतात झालेला आहे. But to become a great man, त्याच्या पलीकडे जाऊन मी समाजासाठी काय करू शकतो? Now, this man had been speaking about the importance of education all the time. But then, हे फक्त कोरडा शब्द होता का? That's the only thing. The question is that. हा माणूस पलीकडे जाऊन he gave himself, his life. And this is what we need to do. Every celebration in general, in India, basically if you see, it's only celebrations, sambhashans, 1, 2, 3, 4 and all that. दलितांचा विकासासाठी काही वारी 1, 2, 3, 4 फाईन. पण आज माझ्याकडे 2 रुपये आहे. Can I spare 50 paise for someone who is poor there? Then the celebration becomes meaningful. Then the big celebration becomes meaningful. When you know that somebody is coming to us something and take a different route, urla guy. What is left? And therefore, मी जे भक्ती करतो कशा प्रकारची भक्ती? कोरड्या शब्दांच्या भक्ती आहे, हे कृतीचा भक्ती आहे. And therefore, there are two things meant for life. One is, you can store your knowledge in your head. डोक्यात सगळे ज्ञान प्राप्त करून मोठे मोठे पदवी बसून अंधकरणात कधीही पाजर प्रेमाचा पाजर फुटणारच नाही. If you look, you can store all possible knowledge in your head. But when it comes to action, I absolutely have no love in my heart for it. And therefore, हे माणसं महामानव याकडे बनलं because they always had some place for the downtrodden, the poor, the marginalized in the society. Otherwise, it's all rubbish. It's all total rubbish. We can give lots of bhasha. म्हणूनच म्हटलं, there can be two bhakti. One is कोरड्या शब्दांची भक्ती, which is dog. Another one is you have got love for the person in front of you because we believe all are created in the image of God. अरे देवानं सगळ्यांना त्याच प्रतिरूपानं बनवलं. एकाला
अनटचेबल म्हणून मी कसं काय म्हणू शकतो? म्हणजे सगळं देवाचं स्वरूप आहे आणि स्वरूपाचं अर्थ वन इज अनटचेबल अँड वन इज गुड. दॅट इज द ग्रेटेस्ट सिन. पाप जर म्हटलं, मी एखाद्या समोरच्या व्यक्तीला अनटचेबल म्हणून जेव्हा बघतो तेव्हाच मी पाप करतोय. कसं काय होऊ शकते? देवाने केले निर्मितीचं मी कोण आहे बोट टाकून सांगणारा की हा अमुक आहे आता तसं आहे? नो. And that is what, therefore this man is the Mahamadav. Let us all try that. Let us all try that. Let us stop ending only with our speeches, but let us walk the way. Let us walk the way that they have shown us. Thank you very much and God bless.